आज मी घरीच बनवले चिली पोटॅटो. कसे चला तर सांगते. त्यासाठी आपल्याला मोठे आकाराचे बटाटे घ्यायचे आहे. त्याचे वरचे सर्व साल काढून त्याला आपल्याला उभ्या आकारामध्ये कट करायचे. पण त्याआधी त्याचे जे साईडचे असतात ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे, कारण त्यामुळे आपले बटाटे बरोबर ज्या आपल्याला शेपमध्ये पाहिजे ते त्या शेपमध्ये कापल्या जातील. आम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते उभ्या शेपमध्ये कापून घ्यायचे आहे, फ्राईज टाईप. इथे आपल्याला फ्रीजमध्ये बटाटे घ्यायचे नाहीये, नॉर्मल रूम टेम्परेचरचे जे बटाटे असतात ते घ्यायचे आहे. सर्व बटाटे कापून झाल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मिठाच्या पाण्यामध्ये. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे लाल मिरची पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, कॉर्नफ्लोअर आणि मीठ. इथे जसं तुम्हाला कॉर्नफ्लोअर लागेल तसं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला ते हाय फ्लेमवर तळून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये थोडीशी कसर ठेवायची आहे. यामध्ये आपल्याला डबल फ्राय मेथड यूज करायची आहे. आता हे सर्व अगोदर फ्राईज केल्यानंतर आपल्याला ते परत हाय फ्लेमवर फ्राय करायचे आहे. पण अगोदर फ्राईज केलेले थंड झाल्यानंतर ते परत फ्राय करायचे. नंतर एका कढईमध्ये कांदा, मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, सर्व मसाले आणि सर्व सॉसेस हे सर्व आपल्याला परतून झाल्यानंतर अर्धा चमचा कॉर्नफ्लोअरची पावडर आणि त्यामध्ये पाणी टाकायचं. आता ही स्लरी तयार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे ती थिक होईल आणि खायला पण टेस्टी लागेल. त्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे फ्राय केले फ्राईज आहे ते त्यामध्ये टाकायचे आहे. आता हे फ्राईज त्यामध्ये टाकल्यावर आपल्याला जास्त त्याला गॅसवर ठेवायचं नाहीये, कारण ऑलरेडी आपली ग्रेव्ही गरम आहे आणि फ्राईज पण गरमच होते, त्यामुळे ती लगेच मऊ पडू शकतात. आता हे मी ग्रेव्हीमध्ये टाकले ते फ्राईज आपण डायरेक्टली सॉस सोबत पण खाऊ शकता. तर चला, असा होता माझा आजचा व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.